अखंड हिंदुस्थानाच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या धमण्यामध्ये राजा मल्हारराव, राजा यशवंतराव, राजा खंडेराव, राजा तुकोजीराव आणि महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचं रक्त सळसळतंय असे सर्व अहिल्या भक्तांनो, आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। जी ऊर्जा आपल्याला चौंडीत मिळते ती ऊर्जा कुठंच मिळत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। का मिळते कुठं? अरे गेल्या वर्षी ज्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार मान्य नाही, ज्यांना मल्हारराव होळकरांचा इतिहास मान्य नाही, ज्यांना होळकरांचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावलं। लावलं की नाही लावलं? सत्तेचा माज चांगला नसतो। प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या आडून जास्त काळ लढाई करता येत नाही। 31 मेला सीएम डीसीएम साहेब मी सांगितलं होतं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीत राजकारण करू नका, माती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि 20 दिवसामध्ये एक सातारा जिल्ह्यातल्या छोट्या गावातला गरीब मराठा समाजाचा पोरगा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साथीनं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह साहेबांच्या आशीर्वादानं देशातलं सगळ्यात मोठं बंड करतो आणि महाविकास आघाडीचं सरकार घालवतो। त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आशीर्वाद आहे। कारण आपण अनेक वेळा बघितलं, या पुण्यभूमीमध्ये एक प्रचंड ताकद आहे आणि म्हणून 2 वर्षानंतर 300वी जयंती अखंड जगातली लोक इथे येणार आहेत आणि ती 300 वर्षाची जयंती आपल्याला मोठ्या ताकदीनं, मोठ्या संख्येनं आणि महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्माण करणारी आपल्याला 2 वर्ष वेळ आहे। ती जयंती आपल्याला साजरी करायची आहे आणि त्याच्या तयारीला तुम्ही आता इथूनच लागलं पाहिजे मित्रांनो, इथूनच लागलं पाहिजे। अरे या चौंडीमध्ये इतकी ऊर्जा आहे की या चौंडीतून अनेक प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना मिळाली। या चौंडीमध्ये येऊन अनेक कार्यकर्ते नेते झाले, अनेक कार्यकर्ते सरपंच, झडपी मेंबर, आमदार, खासदार, मंत्री झाले, अनेक पोरं प्रशासकीय अधिकारी झाली। ही चौंडीची पुण्यभूमी आहे आणि फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना आला होता। या चौंडीवरती तुमचं विशेष प्रेम आहे। इथं आलेला प्रत्येक माणूस 2 गोष्टी कायम ध्यानामध्ये ठेवतो। महाराष्ट्रातला धनगर 2 गोष्टी कायम ठेवतो आणि मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, एखाद्यानं दिलेला सन्मान आणि एखाद्यानं केलेला अपमान, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातला समाज ध्यानामध्ये ठेवतो। ठेवता की नाही ठेवत? आणि म्हणून आज काही गोष्टींचा उल्लेख होणं इथं आवश्यक आहे। मित्रांनो, या राज्यामध्ये अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, पण या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये एक कोडीचं परिपत्रक कुठल्या सरकारला काढता आलं नाही। मित्रांनो, मी आज तुमच्या समोर 10 पानं घेऊन आलो, तर देवेंद्र फडणवीसांनी काढली। कधी वाचली आपण?
काय योजना काढलेत आपण वाचल्या? अरे समाजामध्ये परिवर्तन कधी होईल? शिक्षणाची आपण जेव्हा कास धरू तेव्हा समाजामध्ये परिवर्तन होईल. आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगरांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी एक महत्त्वपूर्ण योजना यामध्ये आणली की मेंढपाळांच्या पोरांना महाराष्ट्रातल्या नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेता येईल. ज्या शाळांची फी किती आहे माहित आहे? 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. आज 10,000 पोरं महाराष्ट्रातली माझ्या मेंढपाळांची पोरं इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकतायत. आणि घरी आल्यानंतर आईला लांबनच म्हणताय, हाय, हॅलो, हाऊ आर यू आई. अरे ही दूरदृष्टी या नेतृत्वामध्ये आहे. सूतगिरणीचा एक मोठा निर्णय घेतला आणि मी साहेब तुमच्याकडे विनंती करतो की या वर्षी सीएम आणि डीसीएम साहेब येत आहेत. या योजनांमध्ये आदिवासी समाजाला ज्या योजना दिलेत त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोरांना सूतगिरणी काढता येईल. त्या विषयावरती राज्य सरकारने यावेळेस किमान 10 सूतगिरण्या आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांना द्याव्यात. ती पोरं चेअरमन म्हणून त्या सूतगिरणीमध्ये बसतील आणि गावगाड्यातल्या पोरांना एक चांगला कामधंदा करून देतील. हा आमचा सन्मान आहे की ज्याने कधी आमचा विचार केला नव्हता. अरे अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये असताना संसदेच्या प्रांगणामध्ये पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्याची संकल्पना आली. नुसती संकल्पना नाही, तिथं पुतळा बसवला गेला. काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉरचा कार्यक्रम माननीय पंतप्रधान महोदयाने हातामध्ये घेतला. अरे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू धर्माचं संरक्षण. या देशातली हजारो मंदिरं ज्याची तोडफोड केली होती त्या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं पुण्य काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला होता. 1770 ला काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार. त्याच्या अगोदर 100 वर्षे 1660 ला शंकराचार्यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलता. त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आणि 1770 नंतर 1870, 1970, आता 2022 ला देशाच्या पंतप्रधानांनी तो कॉरिडॉर लोकार्पण केला. याचा तर आम्हाला आनंद आहे. पण त्याच्या पुढचा आम्हाला आनंद याचा आहे की काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जे 4 पुतळे बसवले त्यामध्ये पहिला पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा बसवला. हा आमचा सगळ्याचा सन्मान आहे. दुसरा शंकराचार्याचा, तिसरा भारत मातेचा आणि चौथा कार्तिक स्वामीचा हे पुतळे तिथं बसवले. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं म्हणून 2004 पासून मागणी होती. आंदोलन झाले, मोर्चे झाले, सगळ्यांनी जेलमोहर झाली, रास्ता रोको झाले. पण कुठल्या राजकर्त्याला वाटलं नाही की सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव द्यावं. अरे मित्रांनो, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावरती तुळशीपत्र ठेवली. अनेक महिलांच्या वरती अत्याचार झाला, अनेक दलित वस्त्या जाळल्या गेल्या. तेव्हा कुठं औरंगाबादच्या, संभाजीनगरच्या या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. मित्रांनो, आपण जेव्हा आंदोलन केला होता अखेरचा लढा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका मीटिंग मध्ये सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. हा आपला सन्मान आहे, हा आपला सन्मान आहे मित्रांनो. अरे मागच्या 4 दिवसापूर्वी सीएम आणि डीसीएम साहेबांनी एक परिपत्रक काढलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक नगरपंचायतमध्ये, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 2 महिलांचा सन्मान करा की ज्या सामाजिक काम करतायत. आणि आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये 2 महिलांना सन्मान दिला गेला. हा अहिल्यादेवींचा सन्मान आहे, आमचा सगळ्यांचा सन्मान आहे. त्याबद्दल मी तुमचं महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीनं माननीय सीएम आणि माननीय डीसीएम साहेबांचं जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त करावं. मित्रांनो, अरे ह्याच्या अगोदर का नाही झालं? माननीय अनेक आपल्या समाजाच्या मागण्या होत्या की पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती सरकारनं करावी,
राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी. कुणी बघितलं नाही तिकडं, कुणी ढुंकूनही पाहिलं नाही, कुणी लक्ष दिलं नाही. मागचं सरकार असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती करण्याचा सरकारनं निर्णय केला. आताच्या वर्षी हे सरकार आल्यानंतर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याचा सरकारनं निर्णय केला. म्हणजे गोरगरिबांचा विचार करणारं हे सरकार आहे मित्रांनो, गोरगरिबाचा विचार करणारं सरकार आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माननीय सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही जी आम्हाला मदत करताय, माननीय सीएम आणि डीसीएम साहेबांनी मदत केलेली मी आता तुम्हाला सांगणार नाही, पण मी सगळ्या लोकांच्या वतीनं तुमच्याकडे हात जोडून विनंती करतोय की तुम्ही काहीतरी करू शकता. देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी करू शकतात आणि आम्हाला फक्त आरक्षण द्या. या महाराष्ट्रामध्ये संरक्षण देण्याचं आम्ही काम करू. चिंता करू नका, सगळे आम्ही ताकदीनं तुमच्या बरोबर उभा राहू. आज ही चौंडीचं डेव्हलपमेंट झालंय. आज राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे गावागावामध्ये स्मारक होत आहेत. आज मागच्या 4 दिवसापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं सांस्कृतिक भवन काढण्यासाठी राज्य सरकारनं 50 सांस्कृतिक भवन काढण्यासाठी परवानगी दिली. मित्रांनो, अगोदर एक सभामंडप मांडायचं म्हटलं तर आपल्या नाकी नऊ यायचं. जायचं कुणाकडं? तुम्ही कोण गेलाय सरकारकडं की 50 सांस्कृतिक भवन आम्हाला द्या? ग्राम विकास खात्यानं मागच्या 4 दिवसापूर्वी ऑर्डर काढली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं सांस्कृतिक भवन काढली. आणि मागच्या सरकारमध्ये 60 सांस्कृतिक भवन हे सरकारच्या माध्यमातून काढली गेली. मित्रांनो, याचा आपण कधी विचार करणार आहे का नाही करणार? नाहीतर भाषणामध्ये आपला असतो आम्ही 2 नंबरला आहे, 2 नंबरची आमची संख्या आहे. अरे राजकारणातला आपला टक्का किती, प्रशासकीय अधिकाऱ्यामधला आपला टक्का किती, याचा कधी आपण विचार केला? याचा कधी आपण याच्यावरती बोललो? आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, संघटित झालं पाहिजे, एकत्रित झालं पाहिजे. अरे एकटा यशवंतराव होळकर जेव्हा पुण्यातनं इंदोरला गेला तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर आणि तिथं सैन्य तयार केला आणि परत तिथं सगळ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि स्वकीयाच्या विरोधामध्ये लढाई उभा केली. आता तुम्ही तर एकटे नाही, या मंडपातच तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं लोक आहे. तुम्ही कधी विचार करणार आहे? कधी या विषयावर तर तुम्ही खोलामध्ये जाणार आहे का नाही जाणार? अरे मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला संघटित व्हावं लागेल, एकत्रित व्हावं लागेल. जी लोक सन्मान आपला करतायत त्या लोकांच्या बाजूने ताकदीनं उभं राहावं लागेल. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं सरकार नसताना काय होतं? अरे आम्ही लहानपणापासून या चौंडीला येतो, कधी कुठल्या पोलिसांनी आम्हाला अडवलं नव्हतं. तिकडं 4 किलोमीटर चापडगावला आपल्याला अडवला. येऊ दिलं होतं का तुम्हाला आतमध्ये? येऊ दिलं होतं आतमध्ये? इकडं आलो तर सगळं नुसतं पोलीस, सगळे बॅनरबाजी. अरे जेव्हा महाराष्ट्रातली सगळी पोरं इथं सगळा कुणी कार्यक्रम घेऊ शकत नव्हता, इतकी मोठी दहशत, राम शिंदेना घराच्या बाहेर पडू देत नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पोरं आली. राम शिंदे सरांच्या नेतृत्वात परत इथं आम्ही जोरदार मागच्या वर्षी आम्ही जयंती साजरी केली, पळती भोई थोडी करून टाकली. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, अरे जिथं गरज पडेल तिथं बाळू मामा झाला पाहिजे. जिथं गरज पडेल तिथं बाळू मामा झालं पाहिजे. आणि वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायची सुद्धा तयारी आपली असली पाहिजे. जिथं गरज पडेल तिथं तुम्ही एक केलं पाहिजे मित्रांनो. हे जर नाही केलं तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. अरे 10,000 कोटीची मेंढपाळांना कर्ज देणारी योजना ही देशातली पहिली योजना आहे, देशातली पहिली योजना आहे. माननीय सीएम आणि डीसीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पनेतून ही योजना आली. आणि पशुसंवर्धन मंत्री इथं आहेत, त्यांच्या ऑफिसनं 4-5 महिने त्या विषयावरती काम केला. वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले आणि तिथून सगळी माहिती आणली. तेलंगणा राज्यामध्ये ही स्कीम पहिल्यांदा चालू केली गेली, तर देशातली सगळ्यात मोठी स्कीम ही आपल्या सरकारनं आणली. मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये 1,000 कोटीच्या बाबतीमध्ये ओबीसी मंत्र्यांनी बैठक ठेवली आहे. जिथं कुठं अडचण आहे त्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद, दूर करण्याची क्षमता या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या बहुजनांच्या हिताचा विचार करणारं सरकार आणि त्या सगळ्या बहुजनांच्या बरोबर, भटक्या विमुक्तांच्या बरोबर, गाव गाड्यातल्या मायनर ओबीसींच्या बरोबर चांगला व्यवहार करणारं सरकार सत्तेमध्ये आलाय. मित्रांनो, चांगला व्यवहार करणारं सरकार सत्तेमध्ये आलाय आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम काय होतं?
या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं, हे दोन नेते आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना न्याय देतात. 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा, कारण अहिल्या देवींचं जे काम चालू होतं त्या पावलावरती पाऊल ठेवून शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार काम करताय. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये ज्या मागण्या आपल्या इथल्या आहेत त्या सगळ्या मागण्या निश्चितपणे पूर्ण होतील. मी एक छोटी मागणी त्यांच्याकडे करतो की बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि माननीय गिरीश भाऊ महाजन वैद्यकीय मंत्री आहेत. मी त्यांच्याकडे विनंती केली तर तिथल्या कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव मेडिकल कॉलेजला द्यावं. आणि शिंदे सरांनी तर इथला विषय सांगितला अहिल्यानगरचा, तर या बाबतीमध्ये खूप सकारात्मक सरकार आहे. सरकारने या बाबतीमध्ये चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. निश्चितपणे येत्या काही काळामध्ये आपल्याला अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर झालेलं दिसेल. मित्रांनो, ही परिस्थिती आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि परत एकदा लाखोच्या संख्येनं तुम्ही इथं आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.